नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज तुम्ही ऐकणार आहात ज्योती पुजारी यांची कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात ज्योती पुजारी लिखित आदी माया. बसमधनं तो खाली उतरला तेव्हा संध्याकाळ व्हायला आली होती. वैशाखातली रणरणती दुपार आता निवत चालली होती. संध्याकाळच्या धुसर सावल्या सभोवताली फेर धरायला लागलेल्या. थोड्या वेळानं संध्याकाळ संपून रात्र सुरू होईल. दिवसाचा मणी काळाच्या माळेतून ओघळून रात्रीच्या डोहात गडप होईल. आयुष्य एक दिवसानं पुढं सरकेल. समोरच्या अनोळखी वाटेवर विचार करत तो उभा होता. खांद्यावरची शबनम सावरत त्यांनी मानेला हलकासा झटका दिला. उजव्या हातानं कपाळावर झेपावलेले केस मागे सारले. त्याच्यासमोर वळण घेत जाणारी धूळ माखली पायवाट होती. त्याला अज्ञात असलेल्या गावाकडे निघालेली. एकदा त्याला वाटलं मागे फिरावं, पूर्वायुष्याची तुटलेली नाळ पुन्हा जोडून घ्यावी. पण त्याच्या दृष्टीनं ते आता अशक्य होतं. बसमध्ये बसल्यावर कंडक्टरनं तिकिटासाठी हात पुढे केला तेव्हा पॅन्टच्या खिशातली एकुलती एक शेवटची नोट कंडक्टरच्या हातात ठेवून त्या मोबदल्यात जेवढं अंतर जाता येईल तेवढ्या अंतराचं तिकीट त्यांनी कंडक्टरकडे मागितलं. चमत्कारिक नजरेनं त्याच्याकडे बघत कंडक्टरनं तिकीट त्याच्या हातात ठेवलं आणि या अनोळखी गावाच्या वेशीजवळ त्याला उतरवून धुरळा उडवत बस पुढे निघून गेली. पुढ्यात आलेल्या गावात प्रवेश करणं हा एकच पर्याय त्याच्यापुढे शिल्लक राहिलेला. नदीच्या प्रवाहात सोडलेल्या द्रोणातल्या दिव्यासारखी वारा देईल ती दिशा आपली मानून कालप्रवाहाबरोबर वाहत तो त्या गावाशी येऊन पोहोचला. स्वतःचं नाव, गाव, कर्तृत्व, परिचयाच्या सगळ्या खुणा मेंदूतून पुसून टाकण्याच्या प्रयत्नात चेहरा हरवलेला तो त्या बिनचेहऱ्याच्या गावात येऊन पोहोचला. एखाद्या अज्ञात शक्तीनं भारल्यासारखा तो पुढ्यातल्या पाऊलवाटेनं गावाकडे निघाला. गाव कसलं? विलक्षण भकास उदास खेडच ते. कौलारू बैठी घरं, इथे तिथे उगवलेली खुरटी झाडं, सगळ्यावर धुळीचे थर जमलेले. चैतन्याचा इवलासा अंशही त्याला त्या गावात आढळला नाही. तो गावाच्या मध्यभागी येऊन पोचला तरी माणसाच्या अस्तित्वाच्या खुणा त्याला कुठेही आढळल्या नाहीत. हिरवाईचा स्पर्श गंध नसलेल्या त्या गावावर ओणवलेलं आभाळसुद्धा उदास भकास करड्या रंगानं माखलेलं होतं. गुराढोरांची पशुपक्ष्यांची चाहूल नसलेल्या त्या गावातल्या एकुलत्या एक रस्त्यानं अस्वस्थ मनानं तो चालत राहिला. चालता चालता पायाखालचा रस्ताच संपला तसा तो थबकला. रस्त्याला दगडी पायऱ्यांचे हात फुटले होते. समोर दगडी पायऱ्यांची उतरंड रचली होती. ती उतरंड एका कमानदार काळ्याशार भव्य दारापाशी संपलेली होती. दार अर्धवट उघडं होतं. झपाझप पायऱ्या चढून तो दाराशी आला. त्याला काही दिवसांसाठी तरी निवारा हवा होता. इथेच आपल्याला आश्रय मिळू शकेल. त्याच्या मनानं त्याला कौल दिला. त्याने अर्धवट उघड्या असलेल्या त्या दारावर थाप मारली. एकदा, दोनदा, तीनदा. त्या आवाजानं आत कुठेतरी हालचाल जाणवली. त्याने आत डोकावून पाहिलं. आतल्या काजळमाखल्या काळोखात त्याला काहीच दिसलं नाही. मात्र जरा वेळानं त्या काळोखातून वाट शोधत आलेले शब्द त्याच्यापर्यंत पोहोचले. कोण आहे? एखाद्या प्राचीन देवालयातल्या शेकडो घंटा एकाच वेळी घणघणाव्यात तसा विलक्षण नाद, घनगंभीर खनक होती त्या आवाजात. मी एक प्रवासी आहे, त्यांनी दबकत उत्तर दिलं. आत आगपेटीची काडी उजळल्याचा आवाज आला. त्याचबरोबर बांगड्यांची किणकिण त्याच्या कानावर आली. काळोखातून तरंगत आलेल्या कंदिलाची मिणमिणती प्रकाशरेखा त्याच्या पुढ्यात येऊन उभी राहिली.
कंदील वर उचलून त्याच्या चेहऱ्यासमोर धरला गेला. धुरकटलेल्या काचेतून बाहेर पडणाऱ्या फिक्कट उजेडात त्या व्यक्तीचा चेहरा त्यांनी बघितला आणि तो शहारला. पाषाणात कोरल्यासारखा कोरीव दगडी चेहरा. त्या चेहऱ्यावरचे ते विलक्षण डोळे. ते डोळे म्हणजे काचेच्या 2 गोट्याच वाटल्या त्याला. पांढरे चकाकणारे ते डोळे. निर्जीव वाटणाऱ्या त्या डोळ्यांमध्ये बुब्बुळाच्या जागी लाल भडक ठिणगी लसलसत होती. विलक्षण धग असलेल्या त्या ठिणगीचा चटका बसल्यासारखा तो एकदम मागे झाला नाही तेवढ्यात त्या व्यक्तीचे शब्द त्याच्या कानावर आले. तू योग्य जागी येऊन पोचलायस. हीच तुझ्या मुक्कामाची जागा आहे. शुभ अशुभ माणसाच्या मनात असतं. शब्दांपाठोपाठ हसण्याचा किणकिणता नाद उमटला. त्या शब्दांसरशी तो गरकन मागे वळला. आत ये. त्याच्या चेहऱ्यासमोर धरलेला कंदील खाली घेत ती मागे वळाली. तसं करताना तिच्या हातातली कांकणं किणकिणली. त्यावरून ती स्त्री असावी हे त्याच्या लक्षात आलं. हिला माझ्या मनातले विचार नेमके कळले कसे? कोणी जादूगारणी म्हणायची का अतृप्त आत्मा? त्याच्या मनात विचार आला आणि भीतीनं त्याला दरदरून घाम फुटला. भिवू नकोस. मी कुणी जादूगारणी किंवा अतृप्त आत्मा नाही. पण मला सगळं कळतं. कारण मी अनादि अनंत आहे. त्याच्याकडे वळूनही न बघता ती म्हणाली. तिच्या गूढ बोलण्याचा अर्थ त्याला उमगला नाही. ती भूतपिशाच्य नाही म्हटल्यावर त्याला जरा धीर आला. असे ना अनादि बेनादी. काय अनंत बिनंत असायचं ते असू दे. काही दिवसांचा तर प्रश्न. इथे या गावात काही काम मिळालं तर बघू, 4 पैसे मिळवू आणि निघू पुढच्या मुक्कामाला. विचार करता करता या बाईला आपल्या मनातलं सगळं कळतं हे आठवलं आणि तो दचकून तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघायला लागला. मात्र यावेळी तिच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. अंधारात ठेचकाळत धडपडत तो तिच्या मागे चालत राहिला. काही अंतर चालून गेल्यावर ती थबकली. वरच्या मजल्यावर तुझी खोली आहे. जिन्याच्या पायऱ्या सांभाळून चढ. त्याला सूचना देत ती पायऱ्या चढायला लागली. ती दोघं चढून वर आली. खोलीचं बंद असलेलं दार तिने उघडलं. तिच्या मागे तो खोलीत आला. खोली बऱ्यापैकी प्रशस्त होती. छताला लावलेल्या काचेरी कौलातून झिरपणाऱ्या मावळतीच्या सूर्यकिरणांनी खोलीचं रंगरूप कळत होतं. समोरच्या भिंतीवर असलेल्या लाकडी कोरीव पूर्णाकृती आरशाशिवाय त्या खोलीत इतर कुठलंही सामान नव्हतं. जमिनीतून निघून थेट छताला जाऊन भिडलेल्या सरळसोट मळकट पांढऱ्या भिंती. बाजूच्या भिंतीतली कोनाडे वजा बंद खिडकी. ठीक आहे. खोलीचं निरीक्षण करत त्यांनी मनात शेरा मारला. जेवायचं आहे. तिच्या प्रश्नानं एवढा वेळ दडपलेल्या भुकेची त्याला जाणीव झाली. जेवण मिळालं तर फारच उत्तम. तिच्याकडे पाहण्याचं टाळत त्याने उत्तर दिलं. ती जिन्याकडे निघाली. त्यांनी पुढे होत खोलीतली ती एकुलती एक खिडकी उघडली. विलक्षण सडका वास वाऱ्याबरोबर त्या खोलीत शिरला. तो वास असह्य होऊन त्यांनी पटकन खिडकी बंद करून टाकली. पलीकडे लहान मुलींचं स्मशान आहे. पुरलेली प्रेतं कोल्ही कुत्री उकरून काढतात आणि मग ती सडतात. जिन्याकडे जाता जाता थांबून तिने स्पष्टीकरण देऊन टाकलं. इथे काय मुलींचं आणि मुलांचं स्मशान वेगळं असतं? त्याला तिचं बोलणं विचित्र वाटलं. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला नंतर मिळतीलच, ती म्हणाली. न राहून त्याने तिच्याकडे बघितलं. हिरवी गर्द नऊवारी साडी, हिरव्या रंगाचं पोलकं, काळ्याभोर केसांचा घट्ट आंबाडा, मध्यम उंची, ठसठशीत बांधा आणि चकाकणारा काळा सावळा रंग. एकूण तिची पाठमोरी आकृती तरी आकर्षक वाटली त्याला.
ही इथे एकटी राहते. हिच्याशिवाय अजून कोण राहत असेल या वास्तूत? बघ की, जरा वाट बघ. ती म्हणाली ना तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील म्हणून. मग घाई काय आहे? त्यांनी मनातले विचार झटकून टाकण्याचा प्रयत्न केला. तेवढ्या वेळात ती जिना उतरून खाली गेली होती. जेवण झाल्यावर त्यांनी आपल्या शबनममधनं चादर काढली, जमिनीवर अंथरली. तिने त्याच्या उशाशी कंदील आणून ठेवला आणि ती खाली गेली. झोपेची आराधना करत तो अंथरलेल्या चादरीवर आडवा झाला. कुठलं गाव म्हणायचं हे? गावाच्या सीमेवर गावाच्या नावाची पाटी दिसली नाही. गावात शिरल्यावर कुणाला विचारायचं म्हटलं तर रस्त्यात कोणी माणूस जाऊ दे, माणसाची सावली सुद्धा दृष्टीला पडली नाही. जाऊ दे, सकाळी विचारू या अनादी अनंताला. अनादी अनंत हे काय नाव झालं? हां, तिच्या नवऱ्याचं नाव अनंत असेल आणि तिचं अनादी. मग अनादी वहिनी, अनादी ताई, काय म्हणायचं तिला? कशाला नसलेली नाती जोडायची? रक्ताची नाती गुंता वाढवत गेली. आता नात्याच्या गुंत्यात अडकायचं नाही. उलट सुलट विचारांच्या आवर्तात गरागरा फिरताना कधीतरी त्याला झोप लागून गेली. सकाळी त्याला जाग आली तेव्हा लख्ख उजाडलं होतं. वरच्या काचेरी कौलातून येणाऱ्या सोनेरी सूर्यकिरणांनी खोली उजळून निघाली होती. तो उठून बसला. क्षणभर त्याला आपण या अपरिचित जागेत कसे आलो असा संभ्रम पडला. बावरून तो इकडे तिकडे बघायला लागला. समोरच्या त्या खिडकीकडे त्याची दृष्ट गेली आणि त्याला कालची रात्र आठवली. उठून त्याने अंथरलेली चादर उचलून घडी करून उशाशी ठेवलेल्या बॅगमध्ये ठेवून दिली. त्याच्या उशाशी असलेला कंदील अजून जळत होता. कंदिलाची काच वर करून त्यांनी जळत्या ज्योतीवर फुंकर घालून कंदील विझवला. जिना उतरून तो खाली आला. खाली लांब रुंद ओसरी होती. समोरच्या प्रवेशद्वाराला समांतर असं ठेंगणं दार बाजूच्या भिंतीत असलेलं त्याने बघितलं. पण ती प्रशस्त लांब रुंद ओसरी. आतल्या बाजूला उघडणारं ते मधलं दार बघताना वास्तू बऱ्यापैकी अघळपघळ असणार याचा त्याला अंदाज आला. ओसरीच्या प्रवेशद्वाराजवळ एका पसरट लाकडी ओंडक्यावर ती अनादी बसलेली होती. लाल जर्द जरीकाठाचं पातळ, हिरवी चोळी, कपाळावर ठसठशीत कुंकू, हातभर हिरवी काकणं, ओठावर गूढ हास्य आणि डोळ्यात धगधगता अंगार. विलक्षण व्यक्तिमत्व होतं त्या स्त्रीचं. तिच्यासमोर काही स्त्रिया कोंडाळा करून उभ्या होत्या. त्या कुठल्या तरी अगम्य भाषेत तिला काहीतरी ओरडून सांगत होत्या. त्याची चाहूल लागली तशा त्या एकदम बोलायच्या थांबल्या. त्याच्या अस्तित्वाच्या जाणीवेनं त्यांचे चेहरे भीतीने आक्रसले. तू इथे का उभा? त्या दारातून आत जा. मागच्या अंगणात सगळी व्यवस्था आहे. आंघोळ वगैरे कर आणि तुझ्या खोलीत जा. करकरीत आवाजात तिने त्याला तिथून जायची सूचना केली. तो मागे वळला, त्याच्या खोलीत आला. बॅगमधनं आंघोळीचे कपडे घेतले, दडादडा जिना उतरला. त्या स्त्रियांकडे वळूनही न बघता तो त्या आत उघडणाऱ्या मधल्या ठेंगण्या दारातनं आत शिरला. एकात एक उघडणाऱ्या अंधाऱ्या खोल्या ओलांडून अंदाजानं चालत तो मागच्या अंगणात आला. विहिरीवरच्या थंडगार पाण्यानं आंघोळ केल्यावर त्याला जरा तरतरी आली. अंगावरचे कपड्यांचे धुतलेले ओले पिळे घेऊन तो आपल्या खोलीत आला. आरशासमोर तो आपले केस विंचरत उभा होता. कितीतरी दिवसांनी तो आरशात स्वतःचं प्रतिबिंब बघत होता. किती खंगला होता तो. पूर्वीचं सुदृढ दणकट शरीर चिपाड झालं होतं. गाल पिचले होते. डोळ्यांभोवती काळी वर्तुळं उमटली होती. त्याचे घारे गोजिरे डोळे एखाद्या कोरड्या विहिरीसारखे भकास दिसत होते. ऐन 35शीत तो जखड म्हातारा दिसायला लागला होता. मूळचा गोरा रंग उन्हातानात फिरून रापला होता. आरशातलं स्वतःचं प्रतिबिंब बघताना त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. स्वतःच्या प्रतिमेकडे त्याला पाहावे ना.
तो आरशासमोरून दूर झाला. हातातला कंगवा बॅगमध्ये ठेवून त्यांनी बाहेर जाण्याचे कपडे अंगावर चढवले. गावात जरा फेरफटका मारावा, कुठे काही उद्योगधंदा मिळाला तर 4 पैसे मिळतील. एव्हाना त्या बायकाही गेल्या असतील. मनाशी विचार करत तो खाली उतरला. ओसरी रिकामी होती. तो बाहेरच्या दाराकडे वळला. कुठे निघालास? अचानक भुईतनं उगवल्यासारखी ती मधल्या दारात येऊन उभी राहिली. नाही, जरा फिरून येतो. हां, पण लवकर परत ये. तिच्या शब्दांसरशी तो घाईघाईनं पायऱ्या उतरायला लागला. त्याला सुटल्यासारखं वाटलं. गावातल्या एकुलत्या एका रस्त्यावरनं तो रमत गमत निघाला. गावातली बाजारपेठ कुठे असेल बरं? कोणाला तरी विचारायला हवं, त्याच्या मनात आलं. बाजारपेठेतच कुठल्या तरी दुकानात त्याला हिशोब लिहिण्याचं काम मिळू शकलं असतं आणि तेवढंच काम त्याला जमण्यासारखं होतं. काल चित्रासारखं स्तब्ध असलेलं गाव आता जिवंत वाटत होतं. बायका कळश्या हंडे घेऊन पाण्याला निघाल्या होत्या, म्हणजे गाव नदीच्या काठी वसलेलं असावं, त्यांनी तर्क केला. माणसं शेतीच्या कामाला निघाली होती. त्यांच्या हातातले डवरे वेळे तेच सांगत होते. रस्त्यात बेवारशी कुत्री भांडत होती. त्याच्या आजूबाजूनं माणसं ये जा करत होती, पण कोणाचंही त्याच्याकडे लक्ष नव्हतं. त्याचं अस्तित्व त्यांच्या लेखी नसल्यासारखं भोवताली वर्दळ सुरू होती. वाटेत येणाऱ्या जाणाऱ्यांना थांबवून त्यांनी बाजारपेठ कुठं आहे ते विचारलं, पण त्याची भाषा त्या लोकांना कळत नसल्यासारखी माणसं विचित्र नजरेनं त्याच्याकडे बघत आणि न बोलता पुढे निघून जात. या लोकांना आपली भाषा कळत नाही का काय? मग त्या अनादीला माझी भाषा कशी कळते? काय गौडबंगाल आहे, देव जाणे. काही अर्थ नाही ते राहण्यात. आज रात्री ती झोपल्यावर या गावातनं पळ काढायचा. एकदा या गावातनं बाहेर पडल्यावर बघू काय करायचं ते. त्यांनी मनाशी ठरवून टाकलं. कंटाळून तो परत फिरला. आपल्या खोलीत येऊन तो चादर अंथरून निवांत पहुडला, पण त्याला चैन पडेना. या घरापासून, या गावापासून दूर जाण्याचे विचार त्याला स्वस्थ बसू देनात. उठून तो खोलीत फेऱ्या घालायला लागला. त्या अनादीसमोर मन आणि चेहरा कोरा ठेवायला हवा. मनातले विचार ती टिपकागदासारखे टिपून घेते. फेऱ्या मारता मारता तो खिडकीजवळ आला. कालचा अनुभव लक्षात असूनही भीत त्यांनी ती खिडकी उघडली. गार वाऱ्याची झुळूक त्याला सुखावून गेली. आज त्याला दुर्गंधी अजिबात जाणवली नाही. तो खिडकीतनं बाहेर बघत उभा राहिला. समोर दूरवर माळरान पसरलेलं होतं. इथे तिथे उसवलेली करडी जमीन, अधेमध्ये उगवलेले गवताचे पुंजके. माळरानाच्या पलीकडच्या टोकाला पूर्ण विराम दिल्यासारखी एक पुरातन गढी होती. कोणाची असेल ती गढी? त्याचं जेवणाचं ताट घेऊन आलेल्या तिनं त्याला तसं खिडकीपाशी उभं पाहिलं. ती पुढच्या नाट्याची नांदी असल्याचं तिच्या लक्षात आलं. आता यापुढे ठरल्याप्रमाणे सगळं घडणार होतं. ती गढी कोणाची आहे? न राहून त्याने विचारलंच. इनामदारांची आहे, पण आता तिथे कोणी राहत नाही. त्या गढीकडे फिरकू नका एवढंच सांगते. त्याचं जेवणाचं ताट तांब्या भांडं ठेवताना ती समजावणीच्या सुरात म्हणाली. आपण कितीही समजावून सांगितलं तरी हा त्या गढीत जाणार हे तिला कळून चुकलं होतं आणि तेच त्याचं प्राक्तन होतं. एवढं काय रहस्य दडलंय त्या गढीत? त्याला तिचं बोलणं चक्रमपणाचं वाटायला लागलं. रहस्य असेल किंवा नसेल, तुला तिथे जाण्याची गरज नाही. चपकन चापकाचा फटका बसावा तसे तिचे शब्द आले. त्यांनी एकदा त्या गढीकडे बघितलं आणि जेवणाचं ताट, पाण्याचं तांब्या भांडं ठेवून जिना उतरणाऱ्या तिच्याकडे बघितलं. त्या गढीत जायचं आहे. बघूया तरी एवढं काय रहस्य दडलं या गढीत. मनाशी ठरवूनच त्यांनी जमिनीवर बैठक मारली. जेवणाचं ताट समोर ओढलं. जेवण झाल्यानंतर आंघोळीनंतर पिळून आणलेले ओले कपडे तसेच पडले होते, ते झटकून जमिनीवर पसरवले. दारापाशी जात त्यांनी तिची चाहूल घेतली.
तिची चाहूल लागली नाही तसा तो दबकत दबकत खाली आला. गडीच्या दिशेनं जाणाऱ्या त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघताना मधल्या दाराआड अंधारात उभ्या असलेल्या तिच्या ओठांवर छद्मी हास्य उमटलं. पायाखालचं खुरटं गवत, मातीचे उसकटलेले ढिगारे तुडवत तो पुढे चालत राहिला. या मातीखाली कितीतरी कोवळ्या जीवांचे निष्प्राण देह पुरले गेले असतील या विचारानं त्याची चालण्याची गती मंदावली. तो गडी जवळ आला. गडीच्या दारावर रानटी वेलींचा विळखा पडला होता. वेलींचा गुंता सोडवत ओरबाडत तो मोठ्या प्रयासानं दाराजवळ आला. बंद असलेल्या त्या प्रचंड दारातनं त्याने हात ठेवला आणि ते दार अलगद उघडलं गेलं. त्यानं दारातनं आत पाऊल टाकलं. त्या क्षणी बाहेरचं जग मेणाच्या थेंबासारखं थिजून गेल्याचा चमत्कारिक भास त्याला झाला. ती गडी माणसांनी गजबजलेली असावी. प्रत्यक्षात दिसत कोणी नसलं तरी माणसांची वर्दळ, बोलण्याचे आवाज जाणवत होते. गडीतला समोरचा चौक ओलांडून तो आत गेला तेवढ्यात 2 माणसं त्याच्या बाजूला येऊन उभी राहिली. पेहरावावरनं ती गडीतली नोकर माणसं असावीत हे त्याच्या लक्षात आलं. कोण आलं रे? गडीच्या आतल्या दालनातनं खर्जातला दमदार आवाज आला. सरकार, पाहुणं आल्यात, त्या नोकरांनी उत्तर दिलं. इथे तर माणसं राहत आहेत. गडी नांदती गाजती दिसतीये आणि ती काय म्हणाली की त्या गडीत कोणीच राहत नाही. खोटारडी दिसतीये ती अनादी अनंत. त्याला तिच्या खोटं बोलण्याचा राग आला. घेऊन या त्यांना. गरज त्या आवाजात आज्ञा झाली. चला, धनी बोलवून राहिले. त्या नोकरांच्या मागे तो निघाला. काचेच्या हंड्यांनी, झुमरांनी सजवलेली, मखमली रुजामे अंथरलेली अनेक भव्य दालनं ओलांडून तो एका दालनाशी आला. नोकरांनी त्याला आत जाण्याची खूण केली. दारावरचा रेशमी पडदा बाजूला सारून तो आत गेला. दालनाच्या 4 कोपऱ्यात पुरुषभर उंचीच्या समया तेवत होत्या. गर्द गुलाबी रंगाच्या भिंतींवर द्रौपदी वस्त्रहरण, अहिल्योद्धार, सीता अग्निदिव्य अशा विविध पौराणिक चित्रांनी गर्दी केली होती. दालनाच्या मध्ये एका प्रशस्त झोपाळ्यावर एक अजस्त्र देहाचा काळा कभिन्न पुरुष त्याच्याकडे रोखून बघत पाळण्याला हलके हलके झोके देत बसला होता. ये रे ये, अगदी वेळेवर आलायस. ढग गडगडल्यासारखं हसत तो पुरुष म्हणाला. मी समजलो नाही. तो गोंधळला. आमच्या बाईसाहेबांना आज पुत्ररत्न होणार आहे. अशा आनंदाच्या प्रसंगी तू आलास. पुत्ररत्न कशावरनं? एखाद्या वेळी मुलगीही होऊ शकते. तो म्हणाला. मुलगाच होणार, मुलगा. आमच्या घराण्यात मुलीचा जन्म निषिद्ध मानतो आम्ही. या गावातली सगळी माणसं चक्रम दिसत आहेत. सदा कोड्यात बोलणारी ती बाया, अगम्य भाषेत बोलणाऱ्या त्या बायका, विचित्र नजरेनं आपल्याकडं बघणारी गावातली माणसं आणि आता हा खडकासारखा भयंकर बाप्या. विश्वास बसत नसेल तर चल माझ्याबरोबर. तो धिप्पाड पुरुष उठून उभा राहिला. त्याला घेऊन तो दालनामागून दालनं ओलांडून एका छोट्या दालनात आला. त्या दालनात कुठलीही रंगरंगोटी, सजावट नव्हती. दालनात भिंतीशी लोड तक्क्याची भारतीय बैठक तेवढी होती. नाही म्हणायला दालनातला एक कोपरा तेवढा काळपट लाल रंगानं माखलेला होता. तो अवाढव्य पुरुष बैठकीवर जाऊन बसला. त्याच्या शेजारी तो अंग चोरून बसला. तेवढ्यात एक नोकर आत आला. त्या पुरुषाजवळ जाऊन तो त्याच्या कानात काहीतरी कुजबुजला. त्या पुरुषानं संमतीदर्शक मान हलवली. तो नोकर बाहेर गेला. नोकर परत आला. त्यावेळी त्याच्या हातात एक नवजात बालिका होती. याच्या बाईसाहेबांना शेवटी मुलगीच झाली. म्हणे पुत्ररत्न होणार. त्याच्या मनात आलं. नोकरानं नुकतीच जन्मलेली ती तान्हुली त्या पुरुषाच्या हातात दिली. त्याला वाटलं तो पुरुष त्या तान्ह्या जीवाला हृदयाशी धरेल.
कोवळ्या जीवाच्या स्पर्शानं त्या पुरुषाच्या हृदयातला बाप जागा होईल. तो त्या पुरुषाकडे बघत होता आणि अचानक ते घडलं. त्या नराधामानं हातातलं ते नवजात अर्भक धाडकन समोरच्या भिंतीवर फेकलं. भिंतीचा तो काळपट लाल कोपरा ताज्या रक्तानं माखला गेला. त्या कोपऱ्यातल्या काळपट लाल डागाचं रहस्य त्याला उलगडलं होतं. तो भयभीत होऊन भीषण प्रकार बघत राहिला. दुसऱ्या क्षणी गडीतनं जीव घेण्या आक्रंदनाचा भेसूर कल्लोळ उसरला. अनेक स्त्रियांचा हृदय पिळवटून टाकणारा तो आक्रोश. त्या आक्रोशानं सुन्न झालेल्या त्याच्या मेंदूला वर्तमानाची जाग आली. झपाटलेल्या त्या गडीपासून दूर जाण्यासाठी तो उठून दाराकडे धावला. आंधळ्यासारखा वेडा वाकडा धावत सुटला. भयानं तो थरथरत कापत होता. त्या गावापासून, त्या गढीपासून दूर जाण्यासाठी प्राणभयानं पळत सुटला होता. धावता धावता तो कशाला तरी अडखळून खाली पडला. भीतीने त्याची छाती धडाधडा उडत होती. घामानं तो ओला चिंब झाला होता. अंगात त्राण नसल्यासारखा मातीत तोंड खुपसून तो पडून राहिला. उठ, उभा राहा. ओळखीचा तो आवाज अगदी जवळून आलेला. दचकून त्यांनी समोर बघितलं. त्याच्यासमोर ती उभी होती. कसाबसा तो उठला. त्यांनी आजूबाजूला बघितलं. तो लहान मुलींचा स्मशान असलेल्या माळरानात होता. त्या गढीतनं तो कसा बाहेर पडला त्याचं त्यालाही कळेनासं झालेलं. त्यांनी भीत भीत मागे वळून बघितलं. क्षितिजापर्यंत माळरान पसरलं होतं. गढीचा कुठेही मागमूस नव्हता. गेली कुठे ती गढी? आत्ता काही वेळापूर्वी ती तिथे होती. गडीतला तो काळा कभिन्न पुरुष, ती तान्हुली, ते स्त्रियांचं आक्रंदन, तो सगळा भास होता. नाही, तो भास नव्हता. ती गडी अस्तित्वात आहे. मी स्वतः त्या गडीत गेलो होतो. त्याच्या मेंदूत विचारांचा प्रचंड गोंधळ माजला. तो असहाय्य होऊन तिच्याकडे बघत राहिला. तो भास नव्हता. ते एक सत्य होतं आणि आहे. माणसाचा भूतकाळ म्हणजे ती गढी. तू कोण आहेस आणि हा सगळा प्रकार काय आहे? अगतिक झाल्यासारखा तो तिच्या पुढ्यात गुडघ्यावर बसला. त्याच्या डोळ्यातनं अश्रू वाहायला लागले. ती खाली वाकली. आधार देत तिने त्याला उभं केलं. त्याला घेऊन घरी आली. घराच्या पायऱ्यांवर त्याला बसवलं. त्याच्या शेजारी बसत तिने त्याच्या मस्तकावर हातानं हलकेच स्पर्श केला. त्या स्पर्शानं त्याच्या मेंदूतलं वादळ शांत होत गेलं. मनातली भीती जरा कमी झाली. मी कोण आहे? तसंच आत्तापर्यंत घडलेल्या सगळ्या प्रकाराबद्दल तुला जाणून घ्यायचं आहे ना? पण त्याआधी तू कोण आहेस ते सांग. मी अविनाश जोशी. मनात दडपून टाकलेलं नाव उसळी घेऊन त्याच्या ओठावर आलं. अविनाश, हे तुझं नाव आहे. तुझ्या अस्तित्वाचं परिचय पत्र. तू जिवंत असेपर्यंत ते अंगावरच्या त्वचेसारखं तुला चिकटून राहील. तू मेल्यानंतर काही दिवस, महिने, वर्ष आप्त परिचित या नावानं तुझा आठव करतील आणि हळूहळू ते विस्मरणात जाईल. भिंतीवरच्या फोटोच्या चौकटीत बसलेल्या तुझ्या अस्तित्वाच्या सगळ्या खुणा काळाबरोबर पुसल्या जातील. तुझ्या नावापलीकडे जाऊन तू कधी विचार केलायस की तू कोण आहेस? तिचा हळूवार कोमल स्वर त्याच्या मनात झिरपत गेला. तिच्या निर्जीव भासणाऱ्या डोळ्यात त्याला अपार माया दिसली. मी बँकेत कारकून आहे. माझं लग्न झालं आहे. मला 3 मुली. बोलता बोलता तो एकदम थांबलास का? तुला तुझ्यासारखा पुरुष जन्माला घालायचा आहे.
तुझा वंश पुढे चालवण्यासाठी. पण तुझ्या बायकोनं 3 मुलींना जन्म दिला आणि तू दुखावला गेलास. तुझा पुरुषी अहंकार उफाळून आला. मुलीच जन्माला घातल्या म्हणून तू बायकोचा छळ मांडलास. तुझी स्वतःची मनःशांती गमावून बसलास. ऑफिसचं काम करताना तुझ्या हातून सतत चुका व्हायला लागल्या. तुझे अधिकारी तुझ्यावर नाराज राहायला लागले. कुठल्या तरी आडवळणाच्या गावी तुझी बदली करायचं त्याने ठरवलं आणि ते कळताच तू झालास परागंदा. आपल्या मागे आपली बायको 3 मुलींना घेऊन कसे दिवस काढेल, काय करेल, याचा विचार सुद्धा तुझ्या डोक्यात आला नाही. तो अवाक होऊन ऐकत होता. माझं पूर्वायुष्य हिला कळालं कसं? त्याला काही कळेनासं झालं. प्रपंचात राहून कर्तव्याकडे पाठ फिरवणारे अनेक पुरुष असतात. तू प्रपंचाकडे पाठ फिरवलीस आणि वनवासी झालास. वणवण करत इथे आलास. इथे आल्यापासनं अनेक प्रश्नांनी तुझा पाठपुरावा सुरू केला. तुला पडलेला पहिला प्रश्न म्हणजे हे कुठलं गाव, या गावाला नाव कसं नाही. हे गाव अनाम आहे, अनाम. प्रत्येकाच्या मनातच हे गाव आहे. माणसाच्या आशा, आकांक्षा, भविष्याची सोनेरी स्वप्न म्हणजे हे गाव. ती पूर्ण झाली नाहीत की या गावावर निराशेचे थर जमतात. मनाच्या आभाळात उदासीनतेचे मेघ दाटून येतात. या गावातला एकुलता एक रस्ता म्हणजे माणसाची जगण्याची जिगीषा. ती जिथे संपते तिथे दुर्दैवाच्या पायऱ्यांची उतरंड सुरू होते आणि काळोखात भरलेलं भविष्य समोर येतं. काचेरी कौलातून डोकावणारा सूर्यकिरण म्हणजे माणसाची जगण्याची धडपड. आणि हे लहान मुलींचं स्मशान म्हणजे पुरुषी वर्चस्वाखाली गतप्राण झालेल्या उमलत्या कळ्यांचं स्मशान. आईच्या गर्भात रुजू पाहणाऱ्या स्त्रीच्या अस्तित्वावर घाव घालून जन्माला येण्याचा तिचा हक्क तिच्यापासून हिरावून घेणाऱ्या पुरुषांनी निर्माण केलंय हे स्मशान. स्त्रीच्या गर्भाला धरणीची उपमा देतात कारण दोघीही सृजनशील, नवनिर्मितीचा वर लाभलेल्या. भूमीत रुजणारं बी अंकुरतं, बहरतं, तसंच स्त्रीच्या गर्भात रुजणारा गर्भ मुलाचा असो किंवा मुलीचा, त्याला अंकुरण्याचा, बहरण्याचा अधिकार आहे. पण मानवानं स्त्री बीज खुडून काढत स्त्रीच्या गर्भाशयाचं स्मशान करून टाकलं. आज सकाळी माझ्या भोवती रडणाऱ्या स्त्रिया कोण आहेत? त्यांची भाषा तुला का अगम्य वाटली? जाणून घ्यायचं आहे. त्या स्त्रिया म्हणजे जन्माला येण्याआधी नष्ट केलेले जीव आहेत. स्त्रीचा गर्भ म्हणून त्यांची गर्भातच हत्या करण्यात आली. त्यांना जन्म घेण्याचा अधिकार हवा आहे. पुरुषी वर्चस्वानं त्यांच्या जगण्यावर घाला घातलाय म्हणून तुला बघून त्या तेव्हा घाबरल्या. तिचा घनगंभीर आवाज विजेसारखा कडाडला. ती गढी म्हणजे माणसाची लालसा. त्या लालसेतून, सुखोपभोगातून त्यांनी स्वतःभोवती तटबंदी उभारली. तटबंदीच्या आत माणसातल्या हैवानानं हैदोस घातला. स्त्रीला पायदळी तुडवलं. तिच्या इच्छा आकांक्षांचा चुराडा केला. तिचा आक्रोश कधी त्याच्या कानी गेलाच नाही. तिच्या शरीरात असलेल्या गर्भाशयावर त्यांनी स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलं. मनासारखा गर्भ रुजला नाही तर रुजलेला गर्भ उचकटून फेकायला कमी केलं नाही. त्या गढीच्या दालनात भिंतीवर लावलेली चित्र त्याचीच साक्ष देत आहेत. स्त्रीचं शोषण, भोग भोगणं आणि पुरुषांनी तिला चिरडत राहणं सगळं युगानुयुग चालत आलेलं आहे. अगतिक झालेल्या स्त्रीनं कधी अग्निदिव्य केलं तर कधी शिळाहून ती शाप भोगत राहिली. आजही तेच घडतंय.
जोपर्यंत माणसानं निर्माण केलेली आत्मवंचनेची लालसेची गढी नष्ट होत नाही तोपर्यंत हे असंच चालणार आहे. मी कोण हा प्रश्न तुला पडलाय ना? मग ऐक, मी अनादी अनंत जगज्जननी आहे. माझी अनेक रूपं आहेत. प्रत्येक स्त्रीत माझा अंश आहे. विश्वाच्या आधीपासून अंतापर्यंत माझं अस्तित्व राहणार, कारण मी आदिमाया आहे. मी आदिमाया आहे. त्याच्या भोवती या शब्दांनी फेर धरला. विजेचा प्रचंड कडकडाट झाला. डोळे दिपवणारा तेजाचा कल्लोळ उसळला आणि त्या तेजात ती विलीन झाली. आदिमाया, आदिमाया, आर्त स्वरात त्यांनी साद घातली.